तपासून त्यानुसार कारवाई करू. स्पेसिफिक प्रश्न विचारला होता की हा निधी जो गोळा होतो कामगारांच्या उन्नतीसाठी, कामगारांना मदत करण्यासाठी, बांधकाम कामगार म्हणून जो निधी गोळा झाला याचे गाईडलाईन्स केंद्र सरकारचे आहेत, हे राज्य सरकारचे अजिबात नाही. आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निकाल दिला. मी पाहिजे असेल ते कापी पाठवतो. तुम्ही चुकीचं आणि इथे रेकॉर्डवर काही येऊ नये, तुमच्याकडून येऊ नये, माझ्याकडून येऊ नये अशी माझी अपेक्षा अध्यक्ष महोदय. पण त्याप्रमाणे मला उत्तर अपेक्षित होतं. तुम्ही म्हणलात की तो कोड जनरेट वगैरे ते व्हायलाच पाहिजेत, तसे निर्देशच आहेत आणि त्या पद्धतीनंच त्या गाईडलाईन्सनीच पुढे जायला पाहिजेत. पण केंद्राचे निर्देश असूनही आणि सुप्रीम कोर्टाचे असे डायरेक्शन असूनही या न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे काम होत नाही आहे, हे मला इथे खेदाने म्हणावंसं वाटतं. अध्यक्ष महोदय, पहिला अध्यक्ष महोदय, यामध्ये जुलै अधिवेशन 2025 मध्ये हे जे काही सगळ्या कामगारांच्या संदर्भात आता अनेक प्रश्न आहेत. यामध्ये 25 मध्ये माननीय मंत्री महोदय त्यावेळेस सांगितलं की कामगाराची संख्या आम्ही मागितली, ही नंतरच्या कामगाराची संख्या ते म्हटलं की पटलावर ठेवतो, ते अजून आम्हाला यादी मिळाली नाही. म्हणजे कामगारांची संख्या एकूण किती आहे, यांना किती लाभ मिळतोय आणि यावर किती खर्च झाला आहे वगैरे सगळी आम्ही माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात असं आम्ही म्हटलं होतं. पण अजून ते खरोखर लाभार्थी आहेत की नाही, कामगार आहेत की नाही, आणि या संपूर्ण योजना ज्या सुरू आहेत त्याचा किती फायदा त्या कामगारांना होतोय, त्याचा दर्जा काय आहे, त्याची व्यवस्था काय आहे, त्याचं पुरेशी यंत्रणा आहे का, पुरेसे गोडाऊन आहेत का, त्या ठिकाणी ते वाटप करताना त्या व्यवस्था आहेत का, हे काहीच तिथे नाही, कुठेच नाही. हा जो प्रकार झाला आहे, आम्ही जो प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महोदय की यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात, अमरावती जिल्ह्यामध्ये वाटप होत असताना खूप गोंधळ उडाला, प्रचंड गोंधळ त्या ठिकाणी झाला. अहो तिथे पाण्याची व्यवस्था नाही, उन्हात लोक उभे होती, रियग लागली होती, का ते बंद करावं लागलं, त्या संचाचा आम्ही दर्जावर जाणार नाही. पण हे सर्व प्रश्न उपस्थित असताना अध्यक्ष महोदय या जिल्ह्यामध्ये 50,000 कामगारांना एका यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे साहित्य वितरण करायचे होते. त्यासाठी फक्त त्यामध्ये पुसद आणि दारवा या 2 तालुक्यात फार प्रचंड गोंधळ उडाला. या केंद्रावर तर कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे कामगारांना मोठ्या त्या ठिकाणी अडचणीचा म्हणजे पाणी नाही, कुठली व्यवस्था नाही, उन्हापासून वाचवण्यासाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली नाही. पण कामगार म्हणजे तुमच्या साहित्यासाठी झुंबड उडते, ते तकलादू साहित्य आपण देतो आणि त्याचं वाटप करतो, त्या ठिकाणी कामगाराचा पुन्हा घाम गाळला जातो. हे सगळं जे काही भोंगड चाललाय हा मला कळत नाही की सरकारची कृपादृष्टी. माझी अध्यक्ष महोदय आपल्याकडे विनंती आहे, हा विवेक कुंभार कोण आहे हो, का दया याची सरकारची या कुंभारावर, किती कृपा करावी याच्यावर. 2-2 वर्षाचं एक्सटेन्शन या कुंभारला, याचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा 2 वर्षाचा कालावधी पुन्हा दिला नाला. हा कोणाच्या बोलण्याने इथे बसतोय, कोण चालवतोय याला, हा कोणाचा नौकर आहे, कोणाच्या इशाऱ्यावर तिथे काम करतो हा कुंभार. आणि 2-2 वर्ष मुदत संपल्यानंतर एक्सटेन्शन, हा सगळा भोंगळ कारभार करायसाठी, भ्रष्टाचार करायसाठी, त्याला मदत करायसाठी. आणि या संपूर्ण या कुंभारच्या मालमत्तेची चौकशी करा. जर तुमच्यामध्ये सरकार म्हणून, आपलं मंत्री म्हणून आपण विनंती, आम्हाला आमची मागणी आहे, लाचलुचपत करून याची चौकशी करा. प्रचंड गबाळ, याची सर्व माहिती मी घेतली आहे. कुठे याची प्रामाणिक या किती कमवले आहेत या 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये. लुटून खाला या कामगार विभागाला, यांनी उद्ध्वस्त केलाय, प्रचंड कमिशनखोरी करतो, ठेकेदाराच्या मर्जीनं काम करतो. हा याच्यावर कारवाई का होत नाही, याला का तिथे ठेवल्या गेला, माझी विनंती आहे आणि मागणी सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्या मार्फतीनं. हा कुंभार तिथे बसून आहे, याच्यामुळे त्या व्यवस्था सर्व कोलमडल्या आहे. यामुळं याच्यावर या सर्व माहिती आम्ही देतो, त्याच्या मालमत्ती याची चौकशी आपण करायची तयारी दर्शवणार का, हा माझा अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न आहे. आणि त्याबरोबर हे जे काही साहित्य वाटप केले जातात आणि यामधून जे प्रश्न उद्भवत या ठिकाणी अध्यक्ष महोदय होतात, अमरावतीमध्ये असेल किंवा नागपूरमध्ये असेल, या सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी जे गृहोपयोगी संच, सुरक्षा संच आणि हे आवश्यक असलेले संच त्या ठिकाणी जे घेऊन जातो, तर ती संपूर्ण वाटप करत असताना 3000 कामगारांना किट वाटपासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट देण्यात आली होती त्या ठिकाणी. आता 3000 जर तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट दिली
आणि तुमच्याकडे जर 50,000 कामगारांची नोंद आहे, हे 3,000 साहित्यासाठी दिल्यानंतर बाकीचे लोक येणार. तुम्ही घरपोच द्या. मग बोलवता कशाला? घरपोच देऊन टेकलं पाहिजे. तिथे व्यवस्था करू शकाल नसाल तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक गोडाऊन असावं. त्या गोडाऊनमध्ये ते साठा पुरेसा असावा. जेवढी नोंदणी कामगार आहेत तेवढेच तिथे किट असावेत. असे सर्व निर्देश आहेत अध्यक्ष महोदय. तरी पण त्या ठिकाणी होत नाही. म्हणून माझी या निमित्तानं, हा तर फार मोठा गैरप्रकार आहे, फार गोंधळ आहे या कामगारांचा या सगळ्या वाटपामध्ये. आता ह्यामध्ये बोलायला गेलो तर काही चौकशी होणार नाही. कारण मला माहीत आहे का चौकशी होत नाही, का होऊ शकत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे मंत्री महोदय आणि मलाही माहीत आहे. त्यामुळे तुमचे उत्तर समाधानकारक मिळतील याची अपेक्षा मी ठेवलीच नाही आणि ठेवू शकत नाही, कारण मला माहिती आहे म्हणून. पण माझा प्रश्न आता, किमान हा प्रश्न उपस्थित झाला, लक्षवेधी लावली म्हणून, तिथे झालेल्या कामगारांची जी अवहेलना झाली, काय त्या कामगारांची दुरावस्था झाली, तिथे त्यांना जो त्रास झाला, म्हणून माझी विनंती अशी आहे अध्यक्ष महोदय की एक तर पुढील वाटप आपण महाराष्ट्रामध्ये एकूण बांधकाम कामगारांची नोंद किती, जिल्हानिहाय ही माहिती किती दिवसात आपण आम्हाला उपलब्ध करून देणार, या नोंदणी झालेल्या कामगारांपैकी किती कामगारांना आतापर्यंत साहित्याचं वाटप झालं, माझा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, हे वाटप करत असताना या तीनही साहित्यासाठी इस्त्रीपासून आपण जे काही दिलं या वाटपामध्ये एकूण किती रुपये खर्च झाला, हा तिसरा प्रश्न. आणि चौथा प्रश्न महत्वाचा की हे वाटप करत असताना त्या ठिकाणी असुविधा ज्या काही निर्माण केल्या झाल्यात त्यासाठी जबाबदार कोण, चौथा प्रश्न. पाचवा प्रश्न एकत्र उत्तर द्यावं म्हणून हा कुंभार नावाच्या माणसाला मुदत संपून पुन्हा किती कालावधीसाठी तुम्ही त्याला तिथे ठेवणार आणि त्याच्या संपूर्ण झालेल्या कारभाराची चौकशी करणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, इमारत व इतर बांधकामाच्या या योजनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातच अशा पद्धतीची गर्दीची प्रक्रिया सुरू होती. मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांच्या नोंदणी सुरू झाल्या. लोक जिल्हा मुख्यालय जात होते. मी सभागृहाला सांगू इच्छितो की मी त्यात पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राच्या 358 तालुक्यात आपण जिल्ह्याचे कार्यालय आता पुढे 358 तालुक्यात या ठिकाणी नेलेले आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये मनुष्यबळाची नियुक्ती केलेली आहे की लाभार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये. दुसरा महत्त्वाचा निर्णय आपण यात घेतला की याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये दलालांचा हस्तक्षेप होता. कोणी सांगतोय मोठ्या प्रमाणामध्ये लोक 90 दिवसाचे दाखल्याचे पैसे घ्यायचे, दलाल लोक, हे सर्व सुखसुखाट चालला होता. याच्यावर आम्ही बैठक घेतली आणि साधारणतः 14/5/2025 मी यात बैठक घेऊन अशा पद्धतीच्या सूचना दिल्या की आता प्रत्येक विधानसभेमध्ये विधिमंडळाचे जे आमदार आहेत त्यांच्या आमदाराची कमिटी करायची आणि त्या आमदारांनी जे नाव दिले त्याला सदस्य म्हणून घ्यायचं. आमदारांनी जे नाव, इररेस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी. आणि मी सांगतो सुमारे 66-70 ठिकाणी झालं. आताही मी सभागृहाच्या सर्व सन्माननीय सदस्याला विनंती करतो की त्यांनी आपापले सदस्यांची नावे द्यावी. आमदार महोदयांनी जे नाव दिले ते सदस्य आणि आमदार अध्यक्ष आणि लाभार्थीची अर्ज मंजुरी, नूतनीकरण आणि लाभ वाटप हे आता समिती करणार आहे. त्याचं GR मी आपल्याला पाठवतो. हे सर्व यासाठी की अशा पद्धतीचे जे सामान्य मजुराची जी छळ होती ते छळ होऊ नये. दुसरं साहित्य वाटपामध्ये, कारण की मी देखील जमिनीतून पुढे आलेला कार्यकर्ता हो. अशा पद्धतीचे अनेक कामं मी देखील पहिले करत होतो की लोकांच्या कॅम्प घेणं आणि हे देणं. त्यात काय झालं की आपण एखाद्या ठिकाणी कॅम्प लावलं की पुरे जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी ते लाभ घेण्यासाठी येत होते की त्यांना असं वाटायचं की आपल्याला मिळणार की मिळणार नाही. आणि त्यामुळे एकाच ठिकाणी जेव्हा 200, 500, 1000 लोकांचे वाटप आहे तिथे एकदम 5000 लोक आले की मग ते गर्दीमुळे सर्व अवहेलना होत होती. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये जरी 36 जिल्हे असतात, आपण 200 सेंटर या ठिकाणी सुरू केलेले आहे. जिल्हानिहाय जिथं जास्त नोंदणी झालेली आहे तिथं पूर्ण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीची नोंदणी झालेली आहे
ते पूर्ण आकडेवारी मी आत्ताच आपल्याला देतो. 10 दिवसची वाट पाहायची गरज आहे, मी आत्ताच आपल्याला देतो. आणि हे सर्व करण्याचा उद्देश असा आहे की यातून आता 200 नवीन गोडाऊन उघडल्यामुळे इतर सर्व भागामध्ये आणि आवश्यकतेनुसार जिथं जर जास्त नोंदणी असेल तिथं देखील आपण अशा पद्धतीची सूचना देणार आहोत. त्यासोबतच अशा पद्धतीचे एखाद्या ठिकाणी कॅम्प लावायचा असेल तर त्या मतदारसंघाच्या आमदारांनी त्या समितीने देखील यामध्ये पारदर्शकता राहावी आणि कुठल्याही पद्धतीचं अशा पद्धतीने दलालांचा हस्तक्षेप राहू नये म्हणून आपण एकदम सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. आपल्याला कल्पना असेल वडेट्टीवार साहेब की एकेकाळी संजय गांधीमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना कापण्यात आलं होतं. आज आपण पानंद रस्त्यामध्ये देखील आमदाराची समिती केली बळीराजामध्ये आणि यामध्ये देखील केली इरिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी की आपल्याला सर्वांना असं वाटते की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जे इमारत बांधकामचे मजूर आहे यांना लाभ मंजूर करण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये. यांना वारंवार जे कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात ते आणि आता बायोमेट्रिक आपण अटेंडन्स कंपल्सरी केलेली आहे. बायोमेट्रिक केल्यामुळे प्रत्येक माणसाचा फोटो आणि अंगठ्याचा ठसा आल्यानंतरच त्या ठिकाणी होतं. आता आपण आधार इंटिग्रेशनसाठी प्रयत्न करत आहोत आणि आधार इंटिग्रेशनसाठी झाल्यानंतर आता मी आपल्याला सांगतो की कोणालाही कार्यालयात जायची गरज नाही. लोक घरी बसल्या बसल्या मोबाईलवरून आधार नंबर टाकल्यामुळे त्यांना आता आपल्याला आधार इंटिग्रेशन झालं तर त्या महाराष्ट्राचे सुमारे जे 50 लाख रुपयाच्या जवळपास 40 ते 50 लाख कमी जास्त रिन्युअल होत राहतात. त्यानुसार आपण या दृष्टीने अशा पद्धतीचे नियोजन करत आहोत की त्यांना घरूनच या ठिकाणी अशा पद्धतीची योजनेचा लाभ या ठिकाणी स्कॉलरशिप वगैरे या संदर्भामध्ये घेता येईल. अजून यामध्ये मी खोलात जाऊन अभ्यास केल्यानंतर अजून 10-12 मुद्दे असे काढले की आपण असं बघा की आता 90 दिवसाची अट आहे परंतु हा कायदा केंद्राने केलेला आहे आणि केंद्राने कायदा केल्यामुळे एखादा मजूर आज कामावर गेला किंवा महिना झाला त्याला आणि उद्या त्याचा अपघात झाला तर 90 दिवस झाले नाही म्हणून त्याला लाभ मिळत नाही. तर आम्ही केंद्र सरकारला देखील विनंती करणार आहोत की ज्या दिवशीपासून मजूर कामाला आला त्या दिवशीपासून त्याला बेनिफिट द्या कारण की त्याला सामाजिक सुरक्षा देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून जे काही सजेशन सभागृहाच्या सन्मान्य सदस्याशी असेल त्या सर्व गोष्टीचा आपण सकारात्मक विचार करत आहोत आणि ही योजना प्रभावीपणे गरीब कामगारांना लाभ देण्यासाठी आपण कशा पद्धतीने राबवण्यात येईल त्या दृष्टीने सकारात्मक निर्णय आपण करत आहोत. आपण जे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा उल्लेख केला ते निर्णयाची कॉपी आपण मला द्या. जर असा पद्धतीचा कुठलाही निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असेल तर त्या निर्णयाचे नुसार कारवाई करण्यात येईल हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. झाला प्रश्न एक्सटेन्शनच्या संदर्भामध्ये. एक्सटेन्शनच्या संदर्भामध्ये जो निर्णय झालेला आहे तो पूर्वी शासनाने घेतलेला आहे. आता एक्सटेन्शन संपल्यानंतर या संदर्भामध्ये कुठला निर्णय घ्यायचा शेवटी तो माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अखत्यारीतला विषय आहे. निश्चितच या संदर्भामध्ये आपल्या कुठल्याही संदर्भात जी तक्रार असेल त्या तक्रारीची निश्चितपणे दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि शेवटी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्तरावर होत असतो. जे काही प्रश्न आपण या संदर्भामध्ये उपस्थित केलेले आहे या सर्व राज्यातील नोंदणीकृत झालेल्या इमारत बांधकामच्या कामगार मला कंप्लीट करू द्या वडेट्टीवार साहेब. सोबतच 90 दिवसाचा दाखलाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे जो सर्व सन्मान्य सदस्याला या ठिकाणी येतो की ग्रामसेवक हा दाखला देत नाही आणि त्यामुळे आता आपण अशा पद्धतीचा विचार करत आहोत की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक असंघटित कामगाराला सामाजिक सुरक्षा द्यायला पाहिजे. मग तो शेतमजूर असो, गिग वर्कर असो, बांधकाम मजूर असो की इतर असंघटित कामगार असो. आपण गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारमध्ये त्यांना सामाजिक सुरक्षा दिली आहे, BSWमध्ये दिलेली आहे. त्यामुळे इतर सर्व घटकांसाठी आपण व्हर्च्युअल बोर्ड केलेलं आहे त्यांना देखील सुरक्षा देण्याच्या दृष्टीने काही निर्णय आता लवकरच या संदर्भामध्ये आपण घेत आहोत. शेवटी या सर्व लाभार्थ्यांचा ना मग त्यांच्या पेन्शनच्या संदर्भात असेल, त्यांना स्कॉलरशिपच्या संदर्भात असेल, त्यांचा मेडिकल क्लेम असेल, जे काही या गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी वेलफेअरसाठी ज्या काही योजना आहे त्या योजना प्रभावीपणे इम्प्लिमेंट करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. आणि जे काही अजून या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्याचे सजेशन्स असतील ते आपण आता जेव्हा आपण प्रत्यक्ष कामाला जाल आता मंजुरीच्या आता मंजुरीच्या अधिकारच आपण विधानसभेवाईज कमिटी केलेली आहे, विधानसभेच्या समितीला दिलेलं आहे आणि त्यामुळे अजून आपल्या काही सजेशन्स असतील तर ते आपण निश्चितपणे द्या. शासनाचा उद्देश निश्चितपणे गरीब लाभार्थ्यांना मदत करण्याचा आहे. त्या संदर्भामध्ये जे काही आपल्या सूचना असतील त्याचा सकारात्मक विचार करण्यात येईल. मी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. मी म्हणालो की एकूण कामगारांची नोंदणी किती
मागच्या वेळेसही मंत्री महोदयांनी ते सांगितलं होतं की मागच्या अधिवेशनात इथे पटलावर ठेवू, ते अजून उत्तर मिळालं नाही. ते यादी जरा आम्हाला पाठवा किंवा पटलावर ठेवा, सगळ्यांना आम्हाला मिळाली पाहिजे, सगळ्यांचा अधिकार आहे तो सभागृहाचा. एक आणि त्यात किती एकूण खर्च झाला, किती कामगारांना, या एकूण नोंदणीपैकी किती कामगारांना आतापर्यंत किट वाटप झाला याची माहिती आणि त्याच्यावर झालेला खर्च आहे आम्हाला अपेक्षित आहे. बरं नाही, एक मिनिट पूर्ण हे तुम्ही द्या. बरं, सन्माननीय सदस्य वडेट्टीवार साहेबांनी मागितलेली माहिती 1 तासाच्या आत त्यांना या ठिकाणी पुरवण्यात येईल. 1 तासात. आणि त्यासोबत आपला दुसरा प्रश्न, आणि आपले जो BOCWचा पोर्टल आहे, आपण जर आताच मोबाईलमध्ये BOCWचा पोर्टल या ठिकाणी केलं तर आपण ऑनलाईन सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. मी आताच ही यादी आपल्याला जिल्ह्याची या ठिकाणी पाठवत आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याची माहिती मी आपल्याला या संदर्भात देत आहे. आणि लाभ किती लोकांना किती लाभ वाटप झालेला आहे याची देखील माहिती 1 तासाच्या आत्ताच आपल्याला लगेच या ठिकाणी पुरवत आहे. चालून आम्ही शोधलं, खर्च एकूण दिसत नाही, म्हणून तुम्ही लाभार्थी आणि हे याचं वाटप एवढंच त्या ठिकाणी दिसतो आहे. त्यामुळे ते अपडेट करा आणि आम्हाला ती माहिती द्या. आम्ही पाहिलं, शोधलंय ते. आणि दुसरा महत्त्वाचा विषय की तुम्ही मंत्री म्हणून इथे उत्तर देताय, सभागृहामध्ये एखादा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस मंत्र्यांनी उत्तर, मागच्या वेळेस आपण पाहिलं की पंकजाताईंनी IAS अधिकाऱ्याच्या संदर्भात या सभागृहात चर्चा झाली. आता तुम्ही हा व्यवस्थापक 2 वर्ष झालेत तर तुम्ही म्हणताय की माझा अधिकार नाही. मंत्री म्हणून हा ज्यावेळेस उत्तर देतो, नाही ते आलं रेकॉर्डवर, तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांच्याकडे तो प्रशासकीय आहे, याचा अर्थ असा होतो की तो अधिकार तुम्हाला नाही. अर्थ तसाच होतो. म्हणून तुम्हाला हे कुंभार नावाचे व्यवस्थापक जे आहेत हे 2 मुदत संपली, 2 वर्ष आता संपत आले आणि हे सगळं त्याच्या कारकिर्दीमध्ये होत आहे. काय एवढा म्हणजे कळत नाही. तुम्ही आता उत्तर द्यायला पाहिजे आमच्या प्रश्नाला की आम्ही याला लगेच याचं डेप्युटेशन मुदतवाढ संपवून टाकू. बरं, अधिकारी नाहीत का आपल्याकडे? भरपूर अधिकारी आहेत, यापेक्षा चांगले अधिकारी आहेत. मग हाच माणूस कशाला पाहिजेत? हा कोणामुळे पाहिजेत? कोणाच्या मर्जीसाठी पाहिजेत? कोणाचं हे सगळं करायला पाहिजेत? हा अनेक प्रश्न यामधून होता. आणि मग चांगल्या योजनेला गालबोट लावण्याचं काम अशा पद्धतीनं होतं. म्हणून तुम्ही मंत्री म्हणून आम्हाला स्पेसिफिक उत्तर द्या की हे कुंभार याची मुदत संपल्याबरोबर यांना पुढे एक्सटेन्शन देणार नाही आणि त्याच्या ठिकाणी दुसरा अधिकारी नियुक्त करू. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार यांनी काही प्रश्न या संदर्भामध्ये उपस्थित केले आहे. मी सांगू इच्छितो की हा जी लक्षवेधी आहे ही यवतमाळ आणि अमरावतीमध्ये इमारत बांधकामाच्या साहित्य वाटपाच्या संदर्भात होती. या लक्षवेधीच्या बाहेर देखील खूप प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आले. त्या सर्व प्रश्नाचे मी सकारात्मक उत्तर दिलेली आहे. काही निर्णय जे शासन म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले आहे त्या किंवा शासन म्हणून जो निर्णय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय आहे त्या संदर्भामध्ये हा प्रश्न स्कोपचा बाहेरचा प्रश्न आहे. परंतु आपण जे तक्रार या ठिकाणी दिलेली आहे त्या संदर्भामध्ये दखल घेऊन उचित कारवाई करण्यात येईल.